आज थोड्या वेगळ्या पद्धतीचा नाश्ता केलाय। रव्याचे आप्पे। तर डोसा मसाला स्टफिंग करून आपण आप्पे बनवले, तर कलर बघा किती छान आलाय आणि वर्ण किती कुरकुरीत आणि आतून असे मऊ जाळीदार लुसलुशीत। तर ह्यासाठी एक ट्रिक वापरली। ह्या ट्रिकनी केले ना तर नक्कीच तुमचे आप्पे जाळीदार आणि मऊ लुसलुशीत होतील। तर यासाठी ना मंडळी मी अर्धा किलो रव्याचं पाकिट घेतलेलं आहे। रवा बारीक आहे, तर परवा केले होते पण कमी पडले होते, तर आज आहे ना जास्त प्रमाणात मला आप्पे बनवायचे। तर 2 कप घेतले मी। 2 कप रवा घेऊन मिक्सरला फक्त एक 10 ते 15 सेकंद आपल्याला फिरवायचे, कारण रवा आहे ना पहिलेच बारीक रवा घेतलेला आहे। तर बाकीचा अजून अर्धा कप रवा भरला बाकीच्या पाकिटातला, तर तो पण घेतला। पूर्ण अर्धा किलो रवा आपण घेतलेला आहे। तर 2 कप रव्यासाठी आहे ना 1 कप दह्याची गरज असते, पण आपला रवा आहे ना 2.5 कप झालेला आहे। तर हा कप काही भरला नाही पूर्ण, कारण आहे ना दही पण आहे ना खूप आंबट आहे, त्यामुळे आहे ना थोडं कमीच घेतलेलं आहे कप भरायला। तर आता दही थोडं पातळच आहे, पाणी आपल्याला लागेल तसं थोडं थोडंच टाकावं लागेल। पण ह्याला आहे ना मिक्सरला मी दही फिरवून घेतलं आणि ते रव्यामध्ये ओतून दिलं। तर आता चवीपुरतं आहे ना मीठ टाकलं। तर रवा भिजवायला आहे ना कधी पण कोमट पाण्यात भिजवायचं। तर हे जे मिक्सरच्या भांड्यात पाणी आहे ना हे कोमट करून घेतलेलं आहे। कोमट पाण्यामुळं काय होतं ना आप्यांना छान अशी आतमधनं जाळी पडती आणि मऊ लुसलुशीत। तर सुरुवातीलाच पीठ लावायला किती जाळी आली, अजून 10-15 मिनिटांनी किती जाळी येईल विचार करा। तर चटणीसाठी आहे ना तयार करू। पीठ आपण भिजायला ठेवलं, तर ओलं खोबरं घेतलं, फुटाण्याचं डाळवं घेतलं, हिरवी मिरची घेतली, कोथिंबीर घेतली, थोडा पुदिना घेतला आणि एक मोठं आकाराचा लिंबू मी अर्धा पिळून घेतला। तर इथं दही पण वापरू शकतो किंवा चिंच पण टाकू शकतो, पण मी लिंबू वापरले। चवीपुरतं मीठ टाकलं आणि भरपूर पाणी टाकून आपली चटणी पण मिक्सरला फिरवून घेतली। तर आपली चटणी पण तयार आहे। फोडणीसाठी मी तेल गरम करून घेतलं, जराशी जिरे मोहरी तडतडली, थोडा कढीपत्ता टाकला, 2-3 पुदिन्याचे पानं टाकले आणि त्यानंतर आपली चटणीची फोडणी पण तयार झाली। आता डोसा मसाला करण्यासाठी कढई ठेवली गॅसवरती, तेल टाकलं, थोडी जिरे मोहरी तडतडली, थोडंसं उडदाची डाळ टाकली आणि कांदा बारीक चिरून टाकला, कारण डोसा मसाल्याला कांदा हुबा पातळ असतो, पण आपल्याला स्टफिंग करायची ना म्हणून कांदा मी बारीक चिरला। आवडीनुसार हिरवी मिरची टाकली, हळद टाकली, थोडी धना पावडर टाकली, थोडं मिक्स करून घेतलं आणि 3 छोट्या आकाराचे बटाटे मी अगोदरच उकडून ठेवले होते। चवीपुरतं मीठ टाकलं आणि साल आधीच काढून ठेवले होते, ते असे हाताने कुस्कारले। तर बटाटा आहे ना थोडा जास्त शिजवायचा आपल्याला स्टफिंग करण्यासाठी आणि खूप सारी कोथिंबीर टाकली वरनं चिरून। तर थोडेसे खडे वाटताय बटाट्याचे अख्खे, तर मी त्यासाठी झाऱ्याने थोडं दाबून घेते, प्रेस करून घेते। तर छान प्रेस झाला, बटाटा तयार झाला। तर थोडं थंड करायला ताटात काढून घेऊ। तर आता 5 मिनिटानंतर थोडं थंड झाल्यावर ह्याचे बारीक बारीक गोळे तयार करू। रेसिपी आवडल्यास लाईक करणे, सबस्क्राईब करणे। तर असे बारीक बारीक आप्यांमध्ये भरायला मी गोळे करून घेतले। तर अर्धे निर्धे गोळे मी तयार केले। बाकीचा आपण आप्यांचा घाणा टाकल्यानंतर बाकीचे गोळे बनवू। तर तात्पुरतं मी थोडे अर्धवट गोळे तयार करून घेतले आता। आणि आता त्यासाठी मी आप्यांसाठी कढई ठेवली गॅसवरती गरम करायला बारीक गॅसवर। आणि आता पीठ बघा, पिठाला किती छान जाळी पडली। तर हीच ट्रिक आहे, पाणी जास्त गरम कडक करायचं नाही, फक्त कोमट पाणी, आपला हात जाईल इतकं कोमट पाणी करूनच पीठ भिजवायचं। तर आता आहे ना अर्धा चमचा मी सोडा टाकला खाण्याचा, या ठिकाणी इनो पण तुम्ही वापरू शकतात, पण मी सोडाच वापरते। आणि असं पीठ पाहिजे। तर बघा किती जाळी पडली पिठाला, तर आप्याला किती जाळी पडल। आता तवा पण गरम झाला, तेल टाकून घेतलं, थोडं थोडं पीठ टाकलं। तर चमच्यानी थोडं अवघड गेलं मला, दुसरा घाणा मी हातानेच पीठ सोडलं, तर सोपं गेलं चमच्यापेक्षा। तर आता तवा खूप गरम झाला ना आपलं पीठ इकडं सोडा टाकून हलवेपर्यंत, त्यामुळं आहे ना थोडं 5-6 असे आप्पे मी टाकून घेतले थोडे थोडे। तर पीठ लगेच सेट व्हायला लागतं ना खाली आणि तवा खूप तापलेला आहे। तर थोडं पीठ टाकून वरनं आपण एक एक गोळे ठेवले आणि त्याच्यावरनं थोडं थोडं पीठ टाकलं। ते पीठ आपोआप खाली जातं आणि बरोबर आपलं गोळे असतात ना बटाट्याचे, ते बरोबर पॅकिंग होऊन जाते आतमध्ये गरममुळं। तर आता परत थोडे 2-3 भरले मी
पीठ टाकलं, त्यावर परत गोळे टाकले आणि परत थोडं थोडं पीठ टाकलं. असे थोडे थोडे करून भरून घेतले, कारण तवा तापलेला होता ना त्याच्यामुळं एकत्र करता आलं नाही. आता हे टाकून झाल्यावर एक 3 ते 4 मिनटं मी झाकण लावून ठेवते. गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि 3 ते 4 मिनटानंतर वरून थोडं थोडं तेल टाकलं आणि त्याला थोडं पलटी करून घेऊ. तर पलटी करताना पण असे तुटल्यावानी तुटायला लागले, म्हणजे इतके आप्पे आपले खुसखुशीत झाले. तर ही ट्रिक आहे बघा कोमट पाण्याची. कोमट पाणी केलं ना की जास्त नाही भिजवलं तरी पण चालतं, त्याला आपोआप जाळी पडते छान. तर असे आपले आप्पे तयार झालेत. आता पूर्ण आप्पे ना पलटी करून पुन्हा झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटं मध्यम गॅसवरच ठेवायचा, गॅस फुल करायचा नाही. तर दोन्हीकडनं असे किती छान असे लालसर आपले आप्पे भाजले गेले आणि किती तुटायला लागले, काढता काढताच तुटायला लागले. एकातला तर बटाट्याचा मसाला पण बाहेर आला, म्हणजे इतके खुसखुशीत आपले आप्पे तयार झाले. तर आज येणार अर्धा किलो रव्याचे आप्पे केले. त्या दिवशी केले होते तर घरात सगळ्यांनाच आवडले होते, म्हणून आज थोडे जास्त आप्पे केले. तर दुसरा तवा पण मी आता लावून घेतला. तर दुसरा तवा लावला ना मी तर हातानेच पीठ सोडलं त्याच्यामध्ये. तर तुम्ही पाहू शकता ना आप्प्याचा कलर किती छान आला आहे तो. तर दुसरा पण तवा आपला तयार झाला आहे. या अगोदर मंडळी मी नवरात्रात ह्याचे उपासाचे आप्पे केले होते, पण तो पण मी व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे. तर बघा हे किती नरम आणि मऊ लुसलुशीत असे जाळीदार आप्पे तयार झाले. दिसती का नाही जाळी आतमध्ये? फक्त कोमट पाण्याचा परिणाम आहे हा. 5 मिनटं 10 मिनटं जरी भिजू घातला ना रवा तरी तितकीच जाळी पडणार आहे. फक्त कोमट पाण्यात पीठ भिजवायचं. आणि किती कुरकुरीत झाले हे दिसतंय ना. चटणी पण आपली तयार आहे, आपले आप्पे पण तयार आहे. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करणे. धन्यवाद.